नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरती अंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये विविध पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर बघा, ही जी जाहिरात आहे सध्या जिल्हा परिषद वर्धामधून प्रसिद्ध झालेली आहे. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्या जिल्हा परिषदची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या याच्यामध्ये आरोग्य विभागामधील विविध पदं भरली जात आहेत. तर बघूयात आपण कुठली पदं भरली जात आहेत त्याची संपूर्ण माहिती. यासाठी कुठलीही परीक्षा होणार नाही, थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. NH म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ही पदं जी आहेत 11 महिने 29 दिवसाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जातात. पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील तुमच्या परफॉर्मन्स बेसवरती रिन्युअल होत राहतं. तर याच्यामध्ये जी महत्त्वाची पदं भरली जात आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघूयात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 27 मार्च 2026 पर्यंत वेळ असणार आहे. अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. त्यासाठी अर्ज नमुना या जाहिरातीमध्ये देखील देण्यात आलेला आहे. यासाठी तुम्हाला फीस खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये असणार आहे. काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची देखील माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. तर बघा, 17 नंबरचं पद आहे स्टाफ नर्स. याच्यामध्ये टोटल 7 पदं भरली जात आहेत. तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. कॅटेगरी वाईज इथं पदं पाहायला भेटतील. वर्धा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे, मात्र तुम्ही महाराष्ट्रामधून सर्वत्र ठिकाणावरून या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे ANM साठी तुमचं ANM झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. ANM साठी मात्र या ठिकाणी जी वॅकन्सी आहे ते इथं कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकतात. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुमचा असणार आहे. त्यानंतर बघा, MPW मेल तर बघू शकता या ठिकाणी मल्टीपर्पज वर्कर मेलसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं टोटल वॅकन्सी सध्या 2 भरले जात आहेत. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील असणार आहे. त्यानंतर PMW म्हणजेच या ठिकाणी हे जे पद भरलं जात आहे याच्यासाठी तुमचं 12th पास प्लस 4 महिन्याचा तुमचा PMWचा सर्टिफिकेट कोर्स झालेला असणं गरजेचं आहे. याची देखील वॅकन्सी भरली जाते. त्यानंतर बघू शकता महत्त्वाची वॅकन्सी ती पुढची आहे म्हणजे STS STS या पदासाठी जर आपण बघितलं तर एनी ग्रॅज्युएटवरती तुम्ही अप्लाय करू शकतात. रिलेटेड एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य असू शकतं. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल. इथं कॅटेगरी वाईज वॅकन्सी देखील तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे लॅब टेक्निशियन. यासाठी 3 वॅकन्सी भरल्या जात आहेत. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. तुमचं या ठिकाणी डिप्लोमा झालेला आहे 12th नंतर या ठिकाणी लॅब टेक्निशियनचा तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर ब्लॉक M&E याच्यासाठी देखील वॅकन्सी आहे. BSc इन स्टॅटिक्स किंवा मॅथमॅटिक्समध्ये तुमचं झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात या पदासाठी. त्यानंतर बघा, रिहॅबिलिटेशन वर्करची पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये 1 इयरचा सर्टिफिकेट कोर्स आणि किंवा डिप्लोमा तुमचा इन मल्टी रिहॅबिलिटेशन वर्करमध्ये झालेला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. त्यानंतर बघू शकता ॲडोलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट ही देखील पोस्ट असणार आहे. डिग्री इन ॲडोलॉजीमध्ये तुमची झालेली आहे तर स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 25,000 या पदासाठी असणार आहे. त्याच्यानंतर ॲडोलॉजिस्टची देखील पोस्ट वेगळी भरली जाते आहे, त्यासाठी देखील वॅकन्सी आहे. त्यानंतर बघा, आता पुढच्या ज्या पोस्ट असणार आहेत त्या म्हणजे मेडिकल ऑफिसरसाठी आयुष UGची या ठिकाणी वॅकन्सी भरली जाते आहे. आयुष UGमध्ये तुमचं BHMS झालेलं असणं गरजेचं आहे. 28,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. 2 वॅकन्सी आहेत. त्यानंतर बघा, RBSK MOची देखील वॅकन्सी आहे BMS साठी. त्यानंतर हॉस्पिटल मॅनेजरची देखील वॅकन्सी या ठिकाणी भरली जाते. एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुमचं झालेलं आहे तर हॉस्पिटल मॅनेजरसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजरची देखील वॅकन्सी आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरती या ठिकाणी हे पद भरलं जात आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थची देखील वॅकन्सी एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरती असणार आहे. त्यानंतर बघू शकता एंटोमॉलॉजिस्टची वॅकन्सी आहे. MSc झुलॉजी तुमचं झालेलं आहे तर 40,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. त्यानंतर MBBS MO साठी वॅकन्सी असणार आहेत. बाकीच्या वॅकन्सीचे सर्व या ठिकाणी बघू शकता स्पेशलिस्ट आणि EMO साठी वॅकन्सी ठेवण्यात आलेली आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही सर्व पदं जी आहेत ती भरली जात आहेत. या सर्व पदांसाठी ऍप्लिकेशन जे आहेत ते सध्या सुरू आहेत. सिलेक्शन प्रोसेस कशी असेल त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे पहा. तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे त्याचे 50 गुण, त्यानंतर तुमच्याकडे उच्च शैक्षणिक अर्हता असेल त्याचे 20 गुण आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असेल एका वर्षासाठी 6 गुण, अशा पद्धतीने 30 गुण मिळून तुमची 100 गुणांची मेरिट लिस्ट जी आहे ती तयार केली जाते आणि त्यानुसार तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जाते. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ही जाहिरात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. अजून तुम्हाला कुठल्या पदाबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.